सरकार म्हणते त्यांच्याकडे पैसा नाही. तुम्हाला असं वाटतं का त्यांच्याकडे पैसा नाही? ज्या पद्धतीने उधळपट्टी हे सरकार करत आहे, शासन आपल्या दारी जाहिरातीच्या माध्यमातून, तसंच जे काही 40 आमदार हे एका पक्षाचे आता भाजपबरोबर गेलेले आहेत, त्यांना फक्त पोलीसचं प्रोटेक्शन देण्यासाठी 150 कोटी रुपये खर्च हा दर वर्षाला होतो. मग हा जो वायपाट खर्च तुमचा होतो तो तुम्ही थांबवा. पण आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा तुम्ही दत्तक देऊ शकत नाही. आम्ही त्याचा विरोध करतो. मला माहित नाही तुमच्या गावातील लोक त्याचा विरोध करतात का नाही. विरोध करता का नाही? जे विरोध करतात त्यांनी हात वर करून त्याचा विरोध दर्शवा. ह्या शाळा आपल्या, ह्या शाळा सरकारच्या, ह्या शाळा गरिबाच्या, आणि ह्या जर दत्तक देत असेल तर हे आम्ही कधी खपवून घेणार नाही. ही युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून याचाच विरोध आम्ही सर्वजण करत आहोत आणि अधिवेशनामध्ये जाऊन सांगणार आहोत की या दत्तक योजना ही बंद झाली बाहेर, आणि जी शाळा बंद करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात ते सुद्धा आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही मंत्री आहात, तुमच्या हातामध्ये अधिकार आहेत, तुमच्या हातामध्ये ताकद आहे, तुमच्या हातामध्ये सरकार आहे. तुम्ही निर्णय घ्या ना लोकांचे. मग कशाला आम्हाला फिरावं लागणार आहे? कशाला आम्हाला लोकात जावं लागणार आहे? पण तुम्ही जर लोकातच येणार नसाल तर लोकांच्या अडचणी तुम्ही कशा समजून घेणार? तुमचे या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण येतो? आधी कोण होतं? तुम्ही सर्वजण शेतकरी असल्यामुळे कदाचित शेतामध्ये पिकणारे जे काही फळं आहेत, नाहीतर भाजीपाला असेल त्याची नावं इथं घेत आहे. पण तरी सुद्धा तुमचे हे जे पालकमंत्री आहेत ते किती वेळा तुमच्या जिल्ह्यामध्ये आले सांगा. डान्स करायला कोण आलो? दहीहंडीच्या कार्यक्रमाला कोण आलं होतं? देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. ते तसे कुठल्या भागातले आहेत? म्हणजे विदर्भातले आहेत ना. विदर्भाबद्दल भाषण करत असताना तुम्ही अनेक वेळा त्यांना बघितलेलं आहे. तुम्ही पालकमंत्री होता, 5 जिल्हे तुमच्या पदाखाली होते, बरोबर का नाही? पालकमंत्री जर उपमुख्यमंत्री असतील तर ह्या अडचणी तुम्हाला कदाचित आल्या नसतील. तुम्हाला विमा पोहोचला असेल, पोहोचला का नाही? पोहोचला असेल. उपमुख्यमंत्री तुमचे पालकमंत्री होते, विदर्भाचे नेते ते, या राज्याचे नेते ते. जेव्हा अडचण असते तेव्हा लोकात जात नाहीत, पण इलेक्शनच्या वेळेत लोकात जाऊन जाऊन म्हणतात मी पुन्हा येईल. गुजरातले काय? गुजरातले काय गेले? विमान नेला तिकडे. अहो विमान नेला, कंपन्या नेला, सगळं तिकडे नेलं. त्यांचा तर प्रयत्न आहे मुंबई सुद्धा गुजरातला जोडून टाकायची, नाही तर महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायची. पण एक चांगली गोष्ट आहे की तुमचं हे जे गाव आहे ते खासदारांनी दत्तक घेतलंय. दत्तक घेतलंय ना? कुणी घेतलंय? कोण आहे तुमचे खासदार? मला तर माहित नाही. रामदासराव दत्तक घेतलं का नाही घेतलं? आणि दत्तक घेतलं का नाही घेतलं? म्हणजे तुमचं गाव पूर्वी दत्तक घेतलं होतं. जे गाव दत्तक घेतलं त्या गावामध्ये सुद्धा खासदार गेले काही किती वर्ष नाही आला? 2024 ला येईल ना. 9.5 वर्षात पाहिलाच नाही. अहो या भूमीमध्ये नतमस्तक होण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातील लोक येतात आणि या भागातले लोकप्रतिनिधीच्या या गावामध्ये येत असतील तर किती मोठं दुर्दैव आहे. तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल. द्याल का नाही द्याल? आता हे दत्तक जे प्रकरण आहे, शाळा दत्तक घ्यायला निघाली, तसंच आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी जी शिवसेना आहे त्यातले काही आमदार सुद्धा त्यांनी दत्तक घेतलं. एकदम ओके. पण ते ओके झाले, पण आपण तसंच राहिलो. ही जी दत्तक योजना आहे, नाही तर पक्ष फोडणं असेल, कुटुंब फोडणं असेल, त्याचा सुद्धा आपल्याला विरोध हा आपल्या आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करावा लागेल. मगाशी बोलत असताना अनेक इतर विषय सांगत असताना एक बसचा मुद्दा मांडला. बस वेळेवर येत नाही,
आपली मुलं दुसऱ्या गावामध्ये शिकायला जात असतील, नाही तर तालुक्याच्या ठिकाणी जात असतील तर तिथे जायला उशीर होतो, वेळेवर येत नाही, मुली असतात, मुलींना यायला उशीर होतो. तोही मुद्दा आम्ही या युवा संघर्ष यात्रेच्या मदतीने घेतलेला आहे. तुमच्या भागामध्ये लाईट खूप चांगली असं आम्हाला कळतंय. शेतकऱ्याला लाईट वेळेवर मिळते, सकाळी मिळते, संध्याकाळपर्यंत असते, 8-8 तास येते, बरोबर का नाही? मग काय येतं? अरे तो कार्यकर्ता कोण रे, तो बीजेपीचा मला सांगत होता दिवसा लाईट मिळते. कधी मिळते लाईट? रात्री मिळते. पण रात्री 8 तास तरी मिळत असेल ना, मग कशी कशी मिळते? जसं कोण आलं होतं डान्स करायला? कुठं आले होते? दहीहंडीला. डान्स करत करत कसा आपण डान्स करतो, काय म्हणतात त्याला, ठुमका, काय म्हणतात ते, ठुमका, काय म्हणतो, झुमका नाही, झुमका काहीतरी कानातलं असतं, काय मारतो? ठुमका मारतो. जसं नाचताना काही लोक ठुमका मारतात, तसं लाईट आपली रात्री ठुमका मारते. अर्धा तास आली की जाते, अर्धा तास, परत 1 तास येते की परत अर्धा तास जाते. आहे का नाही अशी परिस्थिती? डीपीची काय परिस्थिती आहे? डीपी तुम्ही भरता का सरकार भरून देतं? तुम्हालाच भरावं लागतं. किती? 5,000 रुपये द्यावे लागतात. ही आजची परिस्थिती आहे, तुमची नाही, सगळ्या अख्ख्या राज्यामध्ये हीच परिस्थिती आहे. या भागामध्ये दुष्काळ आहे का? या जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झालाय का? सदृश्य परिस्थिती, जसा विकास सदृश्य असतो तसं दुष्काळ सुद्धा सदृश्य अदृश्य काय असेल ते. अहो अदृश्य परिस्थिती, सदृश्य परिस्थिती जी झाली आहे, नाही जी काही डिक्लेअर झाले, ज्याच्यामध्ये आपल्यातले काही तालुके घेतले, त्याची तर एकदम चेष्टा केली या सरकारने. 40 तालुके पहिल्या यादीमध्ये जाहीर झाले. त्याच्यामध्ये कदाचित आपल्या या जिल्ह्यातले ते तालुके नव्हते वाटतं, पण नंतरच्या यादीमध्ये आपले काही तालुके घेतले. 78 कधीचा? कोण कोणाचा? शेतकऱ्यांना 78 रुपये. शेतकऱ्याच्या खात्यात 78 रुपये. 100 रुपये भरले, वेगळा खर्च, 22 नुकसान. इथली लोक फार समजूतदार आहेत, अभ्यासू आहेत आणि मुद्देसूद बोलणारे आहेत आणि मांडणारे सुद्धा आहेत. त्यामुळे माझ्या भाषणामध्ये बोलण्यापेक्षा तुमच्याकडनंच बऱ्याच गोष्टी इथं मला ऐकायला मिळायला लागल्या आहेत. 8 लाख रुपये कशाला? अहो दहीहंडीला 1 कोटी रुपये खर्च येतो माहितीये का? आणि अख्ख्या जिल्ह्यामध्ये किती रुपये आले शेतकऱ्याच्या खात्यामध्ये? 8 कोटी रुपये विमा जाहीर झाला, 78 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात आले. म्हणजे मला असं म्हणायचं की ते असे जे कार्यक्रम असतात दहीहंडीचे, ते न करता शेतकऱ्याला पैसे दिले तर सरकारपेक्षा जास्त पैसे मिळतील करायचे, अशी परिस्थिती आपल्या या जिल्ह्याची आहे. म्हणजे हे जे काय चाललंय ह्याच्यामध्ये कोणाचंही आपलं पडलेलं नाही, लोकांचं पडलेलं नाही. जो काही पगार संजय गांधी योजना असेल या विविध योजनेच्या अंतर्गत गरीब महिलांना मिळतो, वडीलधारांना मिळतो, ते गेले काही महिने अजून मिळालेले नाहीत. त्याच्याचबरोबर स्वस्त धान्य दुकानाच्या मदतीने गरीबाला जे काही अन्नधान्य मिळतं, काही लोकांना मिळतं, काही लोकांना मिळत नाही. केंद्र सरकारकडनं जी काही योजना सरकारला 2,000 रुपयाची होती, काहींना मिळते, काहींना मिळत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. आणि दुष्काळ सुद्धा जाहीर जर होत नसेल तर त्याच्यामुळे सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. आणि जेव्हा शेतकऱ्याला अडचणी येतात त्याचा प्रभाव हा छोट्या मोठ्या दुकानदारावर होतो, छोट्या मोठ्या व्यावसायिकांना होतो. त्यामुळेच खऱ्या अर्थाने याचा विरोध हा कुठं ना कुठेतरी आपण सर्वांनी केला पाहिजे. त्याच्याचबरोबर आपल्या सर्वांची या भागातली जी मागणी आहे, जी आपण अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहात, ती म्हणजे या भागामध्ये कृषी महाविद्यालय झालं पाहिजे. आपल्या सर्वांच्या वतीने ही मागणी या अधिवेशनामध्ये मांडत माझ्या परीने जो काही प्रयत्न करता येईल तो 100% मी करेन, असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो. त्याच्याचबरोबर येत्या काळामध्ये अनेक विषय आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावर आम्ही सर्वजण लढणार आहोत. त्यामुळे हे मुद्दे घेऊन आम्ही गेले काही दिवस 600 किलोमीटर चालत आहोत.
पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही 200 किलोमीटर चालणार आहोत. 12 तारखेला नागपूरमध्ये आदरणीय पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेची समाप्ती होणार आहे. त्यामुळे हा लढा इथंच संपेल असं नाही, हा लढा तसाच पुढे जाणार आहे. पण अधिवेशनामध्ये जे काही मुद्दे आम्ही घेऊन चाललो आहोत, जे तुमच्या सर्वांच्या हिताचे आहेत, त्या मुद्द्यावर आम्ही लढत त्यातले बहुतांश मुद्दे या सरकारकडनं मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्यांनी जर ते लावले नाहीत तर आम्ही प्रयत्न करून त्यांना भाग पाडू, पण 100% सामान्य लोकांचे प्रश्न हे सुटले पाहिजे अशी भूमिका आम्ही सर्वांनी मनामध्ये घेऊन चाललो आहोत. त्याच्याच बरोबर अजून जे काही मुद्दे इथं आहेत आपल्या ग्रामपंचायतचे, त्याची यादी या आम्हा सर्वांना मिळालेली आहे आणि त्या यादीमध्ये जे कुठले मुद्दे जे काही अडचणी आहेत ते आपल्या या परिसरामध्ये कसं ना कसं तरी सोडवण्याचा प्रयत्न करू. आपले लोकप्रतिनिधी किती चांगलं काम करतात हे कदाचित आपल्या सर्वांना माहिती असेल. आपल्या गावामध्ये निधी किती मोठ्या प्रमाणात या गेल्या 2 वर्षांमध्ये आलाय तोही तुम्हाला माहित असेल. किती आलाय माहित नाही, जाऊ द्या. कोणालाच काय कळत नाही काय चाललंय या सरकारमध्ये. हे गोंधळलेलं निकामी सरकार आहे, त्यांना काही आपलं पडलेलं नाही. त्यांचा फक्त लक्ष पदावर आहे. कोण मुख्यमंत्री होतंय, कोण उपमुख्यमंत्री होतंय, कोण मंत्री होते, कोणाला कुठलं मंडळ दिलं जाते, याच्यावरच खऱ्या अर्थाने चर्चा केली जाते. पण तुमच्या अडचणी काय, युवांना आज रोजगार मिळतोय का, महिलांचे प्रश्न सुटतायत का, विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणी त्या सुटतायत का, याच्यावर कुठेही सरकारचं लक्ष नाही. आणि येत्या काळामध्ये हे सगळे प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही ही युवा संघर्ष यात्रा जी काढलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही 35 मुद्दे घेऊन चाललेलो आहोत. त्या 35 मुद्द्यामध्ये अजून मुद्दे तुमच्याकडनं आमच्यापर्यंत आलेले आहेत आणि हे सर्व मुद्दे अधिवेशनामध्ये आम्ही मांडणार आहोत. तुम्ही सर्वांनी जे काही आमच्या सर्वांचं स्वागत केलं त्यासाठी मी सर्व युवांच्या वतीने, पदयात्रेच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. इथं आपल्या या गावामध्ये येऊन खूप मनापासून मला आनंद झाला. पण एक गोष्ट इथं फक्त सांगतो, हे जे सर्व थोर व्यक्ती होऊन गेले, ज्याच्यासाठी आपण सर्वजण लढतो, त्यांचे विचार मनामध्ये घेऊन आपण आजपर्यंत काम करत आहोत. ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, तसेच कृषी महर्षी पंजाबरावजी देशमुख साहेब असतील, या सगळ्यांनी आपल्याला एक विचार दिला. तो विचार म्हणजे समतेचा, एकतेचा विचार दिला. भाऊसाहेबांनी ज्या शाळा काढल्या त्याच्यामध्ये त्यांनी जातीवाद कधी केला नाही, त्याच्यामध्ये त्यांनी कुठलाही धर्मवाद केला नाही. सर्व समाजाच्या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तसंच या सर्व इतर थोर व्यक्तींनी सुद्धा हाच प्रयत्न केला. तसंच आपण जर बघितलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा यांनी सुद्धा जो विचार आपल्याला दिला तो समतेचाच दिला. त्यांनी सुद्धा कुठेही भेदभाव दिला नाही. पण आजपर्यंत जे कुठले संत होऊन गेले त्यांना सर्वांना एका विचाराच्या विरोधात लढावं लागलं, जो प्रतिगामी विचार होता, ज्याला आम्ही अनाजी पंतांचा विचार म्हणतो, जो कुठला समाजाला दाबण्याचा प्रयत्न करत होता, त्याच्या विरोधात या सर्व संतांनी काम केलं. नंतरच्या काळामध्ये जे थोर व्यक्ती होऊन गेले त्यांनी सुद्धा त्याच प्रतिगामी अनाजी पंतांच्या विचाराच्या विरोधात काम केलं, संघर्ष केला. आणि हा सुद्धा आपण जर बघितलं तर आधुनिक काळातले अनाजी पंत आपल्या या राज्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू मुस्लिम करण्याचा अमरावतीमध्ये प्रयत्न झाला, कोल्हापुरात झाला, नगरमध्ये झाला, पण त्याला काही यश आलं नाही. राजकीय दृष्टिकोनातून त्याचा फायदा हा भाजपला होईल असं वाटलं नाही. मग आज जर आपल्या राज्यामध्ये काय केलं जातंय तर मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा प्रयत्न केला जातो. तर मी हा जो विचार आहे तो सामान्य लोकांचा हिताचा विचार नाही. जर तुम्ही बघितलं, एखाद्या गावामध्ये, एखाद्या परिसरामध्ये जेव्हा दंगल होते तेव्हा दगड उचलणारा हा गरिबाचा पोरगा असतो, दगड ज्याच्या डोकामध्ये पडतो तो सुद्धा गरिबाचा मुलगा असतो. ज्याची घरं जळतात ते गरीब असतात, ज्यांची दुकानं फुटतात ते गरीब असतात. पण मात्र हे जे अनाजी पंत विचाराचे लोक लांबून तमाशाची बघतात, त्यांचं काही होत नाही. त्यांना फक्त राजकीय पोळी भाजायची असते. लोकसभेचे इलेक्शन येत्या काळामध्ये आपण जवळ आलेलं आहे, त्यामुळे त्या इलेक्शनकडे बघत राजकीय पोळी भाजण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा प्रयत्न काही लोक करतील. पण त्याचा विरोध हा आपण सर्वांनी केला पाहिजे. भाऊसाहेबांनी दिलेला विचार, संतांनी दिलेला विचार मनामध्ये ठेवून आपल्या या गावामध्ये, आपल्या या परिसरामध्ये, आपल्या या तालुक्यामध्ये, आपल्या या जिल्ह्यामध्ये, आपल्या या राज्यामध्ये शांतता कशी राहील
यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आणि हे तुम्ही सर्वजण कराल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. कराल का नाही करणार? नक्की का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, भाऊसाहेब असतील, सर्व जे थोर व्यक्ती होऊन गेले, महात्मा फुले असतील, त्यांचा जो एकतेचा समानतेचा विचार हा आपण मनामध्ये ठेवून इथं काम करणार का नाही करणार? आपल्या या गावामध्ये शांतता राहणार का नाही राहणार? त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का? अरे एकदा काय तुमची ताकद राव, आम्ही 600 किलोमीटर दिवसाला 25 किलोमीटर चालून सुद्धा एवढं बोलू शकतो. तुम्ही तर काय भाऊसाहेबांच्या भूमीमध्ये जन्मलेली लोक आहात. आवाज कुठे तुमचा? आपल्या या राज्यामध्ये जर जातीवाद होत असेल तर तुम्ही त्याचा विरोध करणार का? आपल्या या राज्यामध्ये जर धर्मवाद होत असेल तर त्याचा विरोध करणार का? आपल्या या भागामध्ये गरिबांच्या शाळा जर बंद केल्या जात असतील त्याचा विरोध तुम्ही करणार का? आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांचा अन्याय होत असेल तर त्याचा विरोध तुम्ही करणार का? आपल्या भागामध्ये माता भगिनींचा जर तिथे अडचणीत आणलं जात असेल त्यांच्या विरोधात जर काही गोष्टी केल्या जात असेल तर तुम्ही त्याचा विरोध करणार का? आपल्या या महाराष्ट्रामध्ये जर स्वाभिमानी महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचा जर कुणी प्रयत्न करत असेल तर त्याचा विरोध तुम्ही करणार का? मग तुम्ही विरोध करणार असाल तर अजून पण संतांच्या थोर व्यक्तीचे विचार या भूमीमध्ये आहेत असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो आणि याच विश्वासातून प्रेरणा घेऊन या भूमीतून पुढचे 200 किलोमीटर चालत हाच तुमचा विचार, याच तुमच्या अडचणी या अधिवेशनामध्ये आम्ही मांडणार आणि त्या 100% पूर्ण करणार असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय युवा. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.